सकाळ राष्ट्रवादीच्या मुखपत्रामध्ये किंवा त्यांच्या मासिकामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी जी भूमिका मांडली आहे त्यात ते असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार होतं आणि अजितदादा या विलिनीकरणाचे किंवा त्या पक्षाचे प्रमुख किंवा सूत्र त्यांच्या हाती असणार असते. पण आता अजितदादा नसल्यानं विलिनीकरणाच्या चर्चा थांबलेल्या आहेत. आता तो मुद्दा नाही. सर, त्याला जोडून अदृश्य शक्तींमुळे अजितदादांना वेगळं व्हावं लागलं होतं असं देखील त्यांनी दावा केला. हे बघा, तुम्ही वारंवार हे प्रश्न चुकीच्या पक्षांना विचारताय. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडीशी काँग्रेस शिवसेना यांचा काय संबंध आहे? फार तर भाजपचा असू शकतो, कारण भाजप या सगळ्या राजकारणाची सूत्र हलवते. अदृश्य शक्ती अदृश्य हात हे भाजपकडनंच येत असतात. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही, विलिनीकरणावरती नंतर कोण अध्यक्ष होणार हे त्यांचे प्रश्न आहेत, ते त्यांचे विषय आहेत. त्याच्यावरती आम्ही का बोलावं? सुप्रियाताई सुळे बोलू शकतील किंवा त्यांच्या पक्षाचे जयंतराव पाटील बोलतील, अजित पवारांच्या पक्षाचे नेते बोलतील, नरहर झिरवळ बोलतील, झिरवळ बोलू शकतील त्याच्यावरती. पण सुनेत्रा पवार यांनी मुंबईला येण्यापूर्वी शपथविधीला येण्यापूर्वी पवार साहेबांना फोन केला होता आशीर्वाद घेण्यासाठी वगैरे. रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यामुळे त्या इकडे आल्या आणि पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार नाही, पण मी कसं काय मला सांगू याच्यावर? पक्ष कोणाचा आहे? अजित पवार आणि शरद पवारांचा आहे ना. आम्ही का बोलावं आणि कशा करता बोलावं आणि त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, जनतेला काय मिळणार आहे? काही मिळणार नाही. एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेच्या अनेक जागा सर आता रिकामी होत आहेत. जर गणित बघितली तर महाविकास आघाडीतले तुम्ही जे 3 पक्ष आहात एखादीच जागा येऊ शकते. काँग्रेस आणि शिवसेनेचं काय मत आहे? शरद पवार पुन्हा राज्यसभेवर यावेत का? शरद पवारांना हा प्रश्न आपण का विचारला नाही? बघा, शरद पवार हे एक धुरंधर राजकारणी आहेत, संसदपटू आहे. 3 पक्ष मिळून एक जागा जाईल आणि 3ही पक्षांचे लोक निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त होत आहेत. काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत. शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. कधी तुम्ही एकत्र बैठक घेऊ शकता या संदर्भात? तुम्ही असं म्हणाल की मध्यंतरी चर्चा झाली, पण अलीकडच्या ज्या सगळ्या राजकीय घटना आहेत, विशेषतः अजित पवारांचं अपघाती निधन आणि त्यानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा, आताही शरद पवारांचं हे मत आहे का? नाही, जर 2 पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, तर पाहावं लागेल. मग निर्णय, मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात. विलिनीकरण झालं, पण मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही. झालं तर आनंद आहे. शरद पवारांना